अंतरवली सरडी येथील मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन होत आहे। शिंदे फडणवीस सरकारने मराठा आरक्षणावर मराठा समाजाची घोर फसवणूक केल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात आंदोलनात भीमराज लोखंडे, विशाल वडघुले, विष्णू चव्हाण, संतोष गुप्ता, महेंद्र बोरसे, रमेश बोरसे, विलास आहेर, सचिन पवार, दीपक मोरे, नाना शिंदे, राजेश कवडे, नंदू पाटील, रमेश काकडी, सतीश बोरसे, संगू खालकर असंख्य मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको चालू केला। रास्ता रोको इतका तीव्र होता की 5 किलोमीटर अंतरावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। जय जिजाऊ, जय शिवराय। मराठा समाजाने हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 58 मोर्चे काढून जगाला एक आदर्श दाखवून दिलेला आहे। मराठा समाजाचे सर्वोच्च नेते सन्माननीय मनोजदादा जरंगे साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हे रास्ता रोको आंदोलन करत आहोत। मराठा समाजाची प्रत्येक वेळेला असलेली भूमिका, ही जी सिस्टीम आहे, जे न्याय व्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, कायदा आहे, याला कुठेही गालबोट न लागता अनेक दिवसापासून प्रयत्न करत असलेला मराठा समाजाचे नेते असलेले मनोजदादा यांना जेव्हा वाटलं की राज्य सरकारने 10% घोषित केलेलं आरक्षण ही समाजाची शुद्ध फसवणूक आहे आणि त्या फसवणुकीचा विरोध म्हणून लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।